नमस्कार. मैत्रेमध्ये आपलं स्वागत आहे. यूपीएससी पूर्वपरीक्षा 2024 झाल्यानंतर आता बऱ्यापैकी दिवस झालेले आहेत आणि त्याच्यावरती आपण एकदा बोललो पण होतो की 3 प्रकारचे कॅटेगरी आहेत. एक आहेत की जे सेफली प्रिलिम क्लिअर करतात, दुसरे थोडेसे बॉर्डरवरती आहेत, 2-4 दिवसांमध्ये ते नक्की कुठल्या साईडला आहेत, क्लिअर होत आहेत यूपीएससी प्रिलिम की नाही हे कळेल. तिसरी कॅटेगरी अशी आहे की जी आपण म्हणू की त्या रेसमध्ये सध्या तरी नाहीये, त्यांना क्लिअर झालेलं आहे की 2024 ची प्रिलिम मी क्लिअर होत नाहीये. खास करून 60 ते 80, 60 to 80 या रेंजमध्ये बरेच लोक आहेत. अशा सर्व लोकांसाठी आपण एक प्रोग्राम घेऊन येतोय असं लास्ट लेक्चरमध्ये मी म्हटलं होतं आणि आपण टेलिग्राम चॅनलला ते लॉन्च पण केलं होतं. कोर बॅच फॉर 2025 यूपीएससी. कोर बॅच का? कारण त्याच्यामध्ये 3 आस्पेक्ट वरती आपला भर असणार आहे. कन्सिस्टन्सी, कमिटमेंट अँड रिझल्ट ओरिएंटेशन. सी अल्टिमेटली मला रिझल्ट पाहिजे, मला निकाल यूपीएससी क्लिअर करायची आहे. बट हे करत असताना 2 गोष्टी लागतात, कन्सिस्टन्सी आणि कमिटमेंट. रेग्युलर बेसिसवरती काही गोष्टी कराव्या लागतात. डेली आन्सर रायटिंग असेल, नोट्स मेकिंग असेल, वीकली टेस्ट असतील, डेली न्यूजपेपर रीडिंग असेल. हे कन्सिस्टंटली केलं, रोजच्या रोज टिक मारत गेलं तर अल्टिमेटली रिझल्ट मिळणार आहे. रिसेंटलीच कोटा फॅक्टरीचा सीझन 3 लॉन्च झालाय, वेब सिरीज कोटा फॅक्टरीतला. त्यातला जीतू भैया जो फिजिक्स टीचर आहे तो असं म्हणतो, कोई ब्लॉक तभी दूर होता है जब अप्लाइड फ्रिक्शन से फोर्स ज्यादा हो. सी तुम्हाला जर पुढे जायचं असेल, प्रोग्रेस करायचं असेल आणि ती यूपीएससी क्लिअर करायची असेल तर जे फ्रिक्शन, जे अवरोध निर्माण करतंय तुमच्या प्रगतीला, तो अवरोध दूर करण्यासाठी तुमचा फोर्स, तो ब्लॉक हटण्यासाठी जास्त असायला पाहिजे. तितक्या फोर्सफुली आपण गोष्टी करतोय का, तितक्या कमिटेड आपण गोष्टी करतोय का याचा विचार करून, आणि ते रेग्युलर बेसिसवरती करतोय का याचा विचार करून डेली बेसिसवर विद्यार्थ्यांकडून काही गोष्टी करून घेणं हे या बॅचमध्ये असेल. आपण पहिलंच म्हटलंय की ही बॅच एक प्रकारे गुरुकुल सिस्टीमवरती आहे. त्याला सेमी गुरुकुल टाईप असं म्हणेन. म्हणजे आपण विद्यार्थ्यांना सांगतो की डेली आन्सर रायटिंग करा, डेली न्यूजपेपर रीड करा, त्यातून नोट्स काढा. पण हे डेली बेसिसवरती तितकं कमिटमेंटनी होतच असं नाही. अशा वेळेला आपण काय करणार आहोत, आपल्या क्लासच्या कॅम्पसमध्येच, क्लासच्या इथेच लायब्ररीचा ॲसेस एक्सक्लुझिव्ह 20च विद्यार्थ्यांना ॲडमिशन देऊन त्यांना लायब्ररीमध्ये तिथेच बसून रोजच्या रोज डेली आन्सर रायटिंग आपण क्लासमध्येच करून घेणार आहोत. रोजचा न्यूजपेपर रीडिंग क्लासमध्येच करून घेणार आहोत. या बॅचचं नेचर जे परीक्षेला अपेक्षित आहे अशा सर्व गोष्टी करणं, त्याचा मी रेफरन्स आत्ताच दिला. आन्सर रायटिंग असेल, नोट्स मेकिंग असेल, याच्यासोबतच प्री आणि मेन्स दोन्हीला एकत्र टार्गेट करणं हे असेल. यावर्षीचा यूपीएससी प्रिलिमचा पेपर बघितल्यानंतर बरेच लोक म्हटले खूप फॅक्च्युअल पेपर आला, क्वालिटीमध्ये खूप मायन्यूट फॅक्ट्स विचारले. लक्षात घ्या, काही आपले सोर्सेस किंवा काही आपले सब्जेक्ट असेच तयार केले पाहिजेत की ज्याच्यावरती तुमचा ॲब्सोल्यूट कंट्रोल असेल. मग त्यात यूपीएससी काहीही विचारू द्या, मला त्यातलं सगळं येतं अशा लेवलला आपण गेलं पाहिजे. पॉलिटी आहे, इकॉनॉमी आहे, हिस्ट्रीचे काही टॉपिक्स आहेत किंवा जॉग्रफीच्या NCERT आहेत. या सोर्सेसवरती, या बेसिक गोष्टींवरती ॲब्सोल्यूट कंट्रोल मिळवता मला मेन्सला आवाक्यात आणायचं आहे. म्हणजे पुन्हा एकदा जर मला सांगायचं, मला तुम्ही विचारलं की मला 60 ते 80च्या दरम्यान यूपीएससी प्रिलिममध्ये मार्क्स येत आहेत आणि मला मिळवायचे 110, 105 मार्क, जे मला कट ऑफ पेक्षा खूप सेफ रेंजमध्ये आणतील. त्यासाठी काय लागतं बघा मुलांनो, एक ते म्हणजे तुमच्या बेसिकवरती ॲब्सोल्यूट कंट्रोल असेल. मी आत्ता म्हटलेल्या विषयांवरती काही विचारू द्या, कसंही विचारू द्या. म्हणजे आपण यूपीएससीच्या प्रिलिमच्या बॅचमधल्या विद्यार्थ्यांना कधी कधी विदाऊट ऑप्शन्स फिल इन द ब्लँक्स टाइप्स लिहायला लावायचो, पॉलिटीमधले, कल्चरमधले. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना ते खटकायचं की अरे यूपीएससी आपण ऑप्शन बेस्ड प्रश्न विचारते आणि आपण फिलिंग द ब्लँक्स का घेतोय. तर काही मटेरियल माझं असंच रेडी असायला पाहिजे की ज्याच्यावरती ऑप्शन बघण्याची गरजच नको, किंवा एक्झाम हॉलमध्ये विचारल्यानंतर पटकन प्रोसेसिंग झालं, पटकन त्याचं उत्तर मला माहीत झालं, तर बाकीच्या प्रश्नांना जास्त वेळ देता येतो. हे नीट समजून घेणं गरजेचं आहे. सो पहिलं बेसिकवरचा कंट्रोल. दुसरं, ज्यांचा मेन्सचा सिलेबस कॉम्प्रेहेन्सिव्हली कव्हर आहे त्यांना प्रिलिममध्ये फायदा होतो. म्हणजे जे तुम्हाला फक्त प्रश्न फॅक्च्युअल वाटले किंवा जिथे असं वाटलं ना की अरे 2 फॅक्ट माहित होती
एक तिसरी आणखी एक्स्ट्रा माहिती असती तर हा प्रश्न सुटला असता, किंवा 2 पैकी एक स्टेटमेंट माहित होतं, एका स्टेटमेंट बद्दल क्लॅरिटी नव्हती. हे कधी वाढतं म्हणजे त्या स्टेटमेंटवरती किंवा इलिमिनेट करणं आणखी कधी जमतं, जेव्हा मेन्सचा ॲनालिटिकल बेस माझ्याकडे आहे, मेन्सचा कॉम्प्रिहेन्सिव्ह सिलेबस कंप्लीट असेल तर प्रिलिममध्ये निश्चित फायदा होतो आणि अल्टिमेटली मेन्सला पण त्याचा फायदा होणार आहे. कारण पुढच्या वर्षी 2025ला प्री आणि मेन्स मधला गॅप सुद्धा कमी आहे. सो प्री नंतर काही करायला वाव नाहीये. प्री नंतर तुम्ही रायटिंग, रिव्हिजन एवढ्याच गोष्टी करू शकता. त्याच्या आधीच आपल्या नोट्स सगळ्या कंप्लीट असायला पाहिजेत. सो बेसिक वरती कंट्रोल, मेन्सच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह किंवा मेन्सचा कॉम्प्रिहेन्सिव्ह सिलेबस कंप्लीट केलेला असणं, आणि तिसरं म्हणजे UPSC प्रिलिमच्या पेपर सॉल्विंगची मेथड आणि अप्रोच. या 3 गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा तो कट ऑफ जो आहे तो मार्जिनपेक्षा, कट ऑफचा जो मार्जिन आहे तो ब्रीच करून तुम्हाला जास्त सेफ मार्जिनमध्ये मार्क्स मिळतात. या तिन्ही गोष्टी होण्यासाठी आपण काय करणार आहोत, या बॅचचं एक स्ट्रक्चर तयार केलेलं आहे. तुम्ही मॉर्निंग सेशनमध्ये आल्यानंतर तुमचं ऑप्शनलचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. म्हणजे तुम्हाला डेडिकेटेडली एक शीट सुद्धा दिली जाईल, म्हणजे ही आपली अकाउंटेबिलिटी अँड परफॉर्मन्स शीट असं नाव दिलंय बघा त्याला, अकाउंटेबिलिटी अँड परफॉर्मन्स शीट. तुम्ही जे प्रिपरेशन करताय त्याच्यामध्ये कुणाला तरी अकाउंटेबल असणं, उत्तरदायी असणं गरजेचं आहे, तरच आपण ते रेग्युलर कन्सिस्टंट बेसिसवरती एखादी गोष्ट करतो. कन्सिस्टन्सी आणि कमिटमेंट या दोन्हीसाठी अकाउंटेबिलिटी खूप गरजेची आहे. सो युअर ब्रॉड प्लॅन फॉर वीक, तुम्ही काय आठवड्यात कंप्लीट करणार आहात हे आठवड्याच्या सुरुवातीला लिहायचं. म्हणजे समजा सोमवार ते रविवार मला अभ्यास करायचा आहे, तर रविवारी रात्री मी याच्यावरती लिहून घेईन की मला काय कंप्लीट करायचंय. मी असं म्हटलं प्रॉबिटी इन गव्हर्नन्स, हा मला इथिक्स मधला पॉइंट कंप्लीट करायचा आहे. जॉग्राफी NCERT 6th कंप्लीट करायचे. ऑप्शनल मधला माझा हा आस्पेक्ट कंप्लीट करायचा आहे. हे आठवड्याभराच्या आधीच लिहून घेतलं पाहिजे की हे माझं टार्गेट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पेजवरती डेली बेसिसवरती बघा डे 1 to डे 7 आपण लिहिलेलं आहे. मॉर्निंग सेशन, आफ्टरनून सेशन आणि इव्हिनिंग सेशन या 3 सेशन मध्ये आपण डील करणार आहोत. मी असं सजेस्ट करेन की जे कोर बॅच मध्ये आपल्याला असणार आहे त्यांना आपण पहिला सेशन हा ऑप्शनलसाठी देणार आहोत. तुमचा मोस्ट प्रोडक्टिव्ह सेशन ॲटलिस्ट तो नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत ऑप्शनलला गेला पाहिजे. त्याच्यानंतर आफ्टरनून सेशनमध्ये आपण काय करणार आहोत, तर इथे क्लासमध्ये आन्सर रायटिंग करणं, त्याच्यावरती डिस्कशन करणं, न्यूजपेपर रीड करणं आणि त्याच्यावरती डिस्कशन करून मेन्स ओरिएंटेड नोट्स लगेच त्या दिवशी कंप्लीट करून घेणं, आणि वीकली 2 लेक्चर प्रिलिम आणि मेन्स असे जे टॉपिक आहेत जे प्रिलिम आणि मेन्सला सेम आहेत, म्हणजे पॉलिटी, इकॉनॉमी, मॉडर्न इंडिया, जॉग्राफी असे जे विषय प्री आणि मेन्सला कॉमन आहेत, अशा विषयांवरती वीकली 2 लेक्चर घेऊन आत्तापासूनच आपण प्रिलिमची सुरुवात करणार आहोत. जेणेकरून नंतर मी पेपरचा सॉल्विंगचा अप्रोच, ॲटिट्यूड याच्यावरती जास्त भर देऊ शकतो, स्ट्रॅटेजीवरती जास्त भर देऊ शकतो. सो आफ्टरनून सेशन मी असं म्हणेन तो UPSC परीक्षेला जे महत्त्वाचं आहे ते करण्यासाठी आपण देणार आहोत. आणि इव्हिनिंग सेशनमध्ये तुम्ही GSचा अभ्यास करणं, GSच्या नोट्स कंप्लीट करणं अपेक्षित आहे. आणि हे तुम्हाला या शीटवरती लिहायचं आहे. मी अभ्यास काय केला, व्हॉट यू स्टडीड, तुम्ही काय अभ्यास केला, किती वेळ केलात, नेचर ऑफ स्टडी आणि इफेक्टिव्हनेस, म्हणजे मी 4 तास अभ्यास केला पण त्याचा इफेक्टिव्हनेस किती होता. नेचर ऑफ स्टडी म्हणजे काय, वाचलं, लिहिलं की व्हिडिओ बघितला, तो नेचर ऑफ स्टडी पण मॅटर करतो. आणि टोटल आवर्स ऑफ द डे, एका दिवसात माझे किती तास झाले. याच्यानंतर ह्या शीटवरती वीकली बेसिसवरती तुम्ही काय करायचं, तुमची सिग्नेचर आणि तुमच्या अकाउंटेबिलिटी पार्टनरची सिग्नेचर, तुम्ही कोणाला तरी बाइंड असणं गरजेचं आहे. सो या बॅचमधल्या कोर बॅचमधल्या विद्यार्थ्यांनी वीकली माझ्याकडून ही साईन घेणं गरजेचं आहे की आम्ही जे टार्गेट ठेवलं होतं त्यातलं एवढं कंप्लीट झालेलं आहे, आणि अशा प्रकारे आमची शिस्त होती. सो ज्याला आपण म्हणतो ना की करून घेणं, काही गोष्टी करून घेतल्या पाहिजेत, त्या या बॅचमध्ये करून घेतल्या जाणार आहेत. 20 ॲडमिशन ठेवण्यामागचं लॉजिक असं आपलं आहे की आपल्याला रिझल्ट जनरेट करायचा आहे आणि त्याच्यामुळे फोकस ग्रुपवरती एनर्जी हे करणं, त्यांच्याकडून गोष्टी करून घेणं, यासाठी ते ॲडमिशन लिमिटेड आहेत, 20 आहेत. जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे डेली आन्सर रायटिंग, वीकली तुम्हाला मेन्ससाठी टार्गेट दिले जातील आणि त्याच्यावरती टेस्ट असेल. जे सब्जेक्ट नेसेसरी आहेत, बेसिक्स आहेत, ते कॉम्प्रिहेन्सिव्हली आपण कव्हर करणार आहोत. पॉलिटी, जॉग्राफीच्या NCERT हे कॉम्प्रिहेन्सिव्हली कव्हर केले जातील. न्यूजपेपर रीडिंग आणि आपली जी प्रिलिमची बॅच असते जी नोव्हेंबरच्या आसपास, डिसेंबरच्या आसपास सुरू होते,
ती प्रिलिमची बॅच सुद्धा या बॅचमध्ये इन्क्लुडेड आहे, कारण आपण म्हटल्याप्रमाणे आपण इंटिग्रेटेड मॅनरमध्ये जाणार आहोत. प्री आणि मेन्स दोन्हीचा आत्तापासूनच विचार करणार आहोत. तुम्हाला काही कंटेंट इनरिचिंग मटेरियल आणि करंट अफेअरच्या नोट्स या बॅचमध्ये मिळणार आहेत. ओव्हरऑल आपण म्हणू कन्सिस्टन्सी दाखवत जर आपण कमिटेड राहिलो तर तो रिझल्ट येणार आहे. त्या रिझल्टसाठी मला काम करायचं आहे. सो ज्यांना त्या UPSC प्रिलिमच्या सेटबॅकमधून बाहेर पडून लवकर बाहेर पडून 2025 मध्ये हातात काहीतरी मिळवायचं आहे, अशा सर्वांनी 30 जानेवारीपर्यंत आपलं ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे, कारण 1 जुलैपासून हा प्रोग्राम इंटेन्स वेनी आपण सुरू करणार आहोत. सो दिलेल्या नंबरवरती तुम्ही ऍडमिशनसाठी संपर्क करू शकता. इथे स्क्रीनवरती सुद्धा आहेत, मैत्रेयच्या टेलिग्रामच्या प्लॅटफॉर्मवरती सुद्धा ते नंबर तुम्हाला मिळतील. धन्यवाद.